10व्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी रालोआच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत झाला शपथविधी। नितीश कुमारांसह 20 जणांना शपथ। सम्राट चौधरी बिहारचे उपमुख्यमंत्री, विजय कुमार सिन्हा बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री। शिवसेनेतले पक्षप्रवेश थांबवा, विनाकारण वाद नकोत, एकनाथ शिंदेंच्या पक्षनेत्यांना सूचना। अमित शहा यांच्या भेटीनंतर शिंदेंची भूमिका। तुमसर नगर परिषदेत राष्ट्रवादीत बंडखोरी, प्रफुल्ल पटेलांसमोरच बंडखोराच्या समर्थनार्थ घोषणा। अभिषेक कारेमुरेंच्या उमेदवारीला विरोध। बिहारनंतर आता मुंबईतही भाजपचं MY समीकरण। महिला आणि युवकांच्या मतांसाठी खास रणनीती, युवकांच्या मतांची भाजप युवा मोर्चाकडे विशेष जबाबदारी। सांगलीच्या शौर्य पाटीलने आत्महत्येपूर्वी लिहिली भावनिक चिठ्ठी। मला माफ करा, पण मला शाळेत खूप त्रास दिल्यानं मी हे पाऊल उचलतोय, असा उल्लेख। पोलीस दारात, अमित ठाकरे घराबाहेर। पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा अमितवर गुन्हा। नोटीस घ्यायला आलेल्या अमित ठाकरे पोलीस स्थानकात जाणार। तपोवनात वृक्षप्रेमींचं आंदोलन राजकीय हेतूनं, मनपाच्या जागेतील झाडांची छाटणी नित्याचीच। महंत सुधीरदार यांच्याकडून आंदोलकांना चपरा। मंत्री महाजन यांच्याकडून तपोवनात पाहणी दौरा, भूमिका घेताना सारासार विचार करा। मंत्री महाजन यांचे वृक्षप्रेमी आंदोलकांना आवाहन। नागपूर शालार्थ ID घोटाळा प्रकरणी 3 लिपिकांना अटक। घोटाळ्यातून अनेक शिक्षकांची बोगस भरती, SIT मार्फत चौकशी सुरू। न्यायपालिका आणि राष्ट्रपती आमने सामने, राष्ट्रपतींच्या अधिकारात न्यायालयाकडून हस्तक्षेपाचा प्रयत्न। राष्ट्रपतींनी न्यायालयाला खडसावलं, विचारले 14 प्रश्न। मुंबईच्या अंधेरी स्टेशनवर धर्मांतरणाचा प्रकार, प्लॅटफॉर्मवरच धर्मांतरण करत असल्याचं उघड। निलेश राणेंचे युती न होण्यासंदर्भात भाजपावर आरोप, सिंधुदुर्गात युती न होण्यास भाजप जबाबदार। शरद पवार गटाची संदीप नाईकांना खुली ऑफर, उमेदवार उभे करण्यास पुढाकार घेतल्यास स्वागत करू। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या वक्तव्यानं चर्चा। गोंदियात नवजात बाळाला आईनंच दिलं वैनगंगा नदीत फेकून, खोट्या अपहरणाची केली होती तक्रार। अवघ्या 24 तासात प्रकरणाचं सत्य उघडकीस। शिवसेनेच्या नाराजी नाट्यानंतर शिंदेंची दिल्ली वारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत तासभर चर्चा। शिवसेनेनं नाराज होण्याचं कारण नाही, कार्यकर्ते फोडाफोडीची सुरुवात भोंडेकरांकडूनच। शिवसेनेच्या नाराजी नाट्यावर फुकेंची प्रतिक्रिया। सहाय्यक व्यवस्थापकानं बँकेलाच 1.5 कोटींना गंडवलं, भंडाऱ्याच्या कॅनरा बँकेच्या चिखला शाखेतील प्रकार। ठाण्यात आव्हाडांच्या विरोधात मुल्ला मैदानात, मुलांना खेळायला जागा नसताना आव्हाडांची बळजबरी का? नजीम मुल्ला यांचा थेट जितेंद्र आव्हाडांना सवाल। हिंगोलीतील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात, अतिवृष्टीमुळे केळी पिकांचं झालं होतं नुकसान। कृषी विभागाकडे चकरा मारूनही मदत नाही। रशिया भारताला Su-57 लढाऊ विमानं देण्यास तयार, विमानांसह तंत्रज्ञानही बिनशर्त हस्तांतरित करणार। परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी घेतली पुतीन यांची भेट। मॉस्कोमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत झाली भेट।